नमस्कार, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवदुर्गा म्हणजेच देवी दुर्गेची 9 दिव्य रूप, जी 9 वेगवेगळ्या गुणांचं प्रतीक आहे। शक्ती म्हणजे ऊर्जा आणि देवी शक्ती ही त्या मूळ अदृश्य ऊर्जेचा स्रोत आहे, जी या संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करते। नवरात्रीचा हा उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या याच 9 विविध रूपांचा सोहळा आहे। आज पहिला दिवस देवी शैलपुत्रीचा। शैल म्हणजे पर्वत आणि शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या। ती पर्वतासारखी स्थिर आणि अचल आहे आणि तरीही तिच्यातून सकारात्मक ऊर्जेच्या लहरी वाहत असतात। जेव्हा आपलं मन स्थिर आणि शांत असतं ना, तेव्हा आपल्याला या शैलपुत्री तत्वाचा अनुभव येतो। या नवरात्रीत देवी शैलपुत्री तुम्हा सर्वांना स्थैर्य आणि शक्ती देवो हीच प्रार्थना। देवीची आराधना करताना तिला मनोभावे नैवेद्य अर्पण करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। देवी शैलपुत्री ही शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाचा शुभ रंग आहे पांढरा। शास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि म्हणूनच या शुद्ध तुपाचा वापर करून आणि पांढऱ्या रंगाला साजेसा असा आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि मऊ वरईचा शिरा। चला तर मग पाहूया या आरोग्यदायी आणि सोपा नैवेद्य कसा बनवायचा।